नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे पोलादपूरला, शेलार ढाब्याला आहे मी आता. आणि मी भरपूर दिवस झालं पोलादपूरलाच आहे. आज किरण आलाय मुंबईवरून, सकाळीच आलाय. तो सकाळी निघालेला स्कूटर घेऊन, तो आता पोहोचलाय. तर आता पण शेलार ढाब्याला नाश्ता करायला आलो आहे. तर आता आमचे काही प्लॅन आहेत. आम्ही आज जाणार आहोत इथला एकदम म्हणजे वेगळं स्थान आहे. ते शंकर भगवानाचं मंदिर आहे, पण अशा जागी मंदिर आहे, त्याला देवाचा डोंगर म्हणून ओळखलं जातं, की ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण नाही आहेत, रायगड जिल्ह्यामध्ये पण नाही आहेत. जर तालुके आपण बघितले तर त्याच्या बॉर्डरला 3 तालुक्याचे वेशी आहेत. एक आहे खेड, दुसरा आहे मंडणगड आणि तिसरा आहे महाड. तर अशी जागा आहे ती, आणि एकदम डोंगर माथ्यावर आहे. तिथून व्ह्यू पण खूप जबरदस्त मिळतो. तर ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. किरण, मी असणार आहे, मंदार आहे, त्याच्याबरोबर कॅम्पिंगचा प्लॅन आहे आपला. टेंट लावून मस्त जंगलामध्ये कॅम्पिंग करणार आहोत. आणि मग आपला प्लॅन आहे कशेडी घाटामध्ये. जो कशेडी घाट बंद झाला आहे त्या घाटामध्ये आम्हाला रात्रीचा प्रवास करायचा आहे. म्हणजे बट ऑब्वियसली गाडीमध्ये करणार आहोत, 2 व्हीलरवर नाही, गाडीमध्ये प्रवास करणार आहोत. कारण तिकडे वाईल्ड लाईफ आता खूप रस्त्यावर येते. तर नशीब आजमावायचे की काही बघायला मिळते की काय. भूतांचा विषय वगैरे बाजूला ठेवूया, कारण आम्ही त्याच्यावर विश्वास करत नाही. त्यामुळे आपण फक्त वाईल्ड लाईफ बघण्यासाठी जाणार आहोत तिकडे. आणि बघूया, एक ॲडव्हेंचर म्हणून आपण कशेडी घाट व्हिजिट करणार आहोत. तर ते हे सगळं येणार आहे तुम्हाला, स्टेप बाय स्टेप आपण सगळं दाखवणार आहोत. तर आता आम्ही नाश्ता करतो आणि मग इथून पुढे आपण आपला प्रवास कंटिन्यू ठेवणार आहोत. तर आता आपण शेलार ढाब्याला नाश्ता करायला आलो आहे. आणि किरणने रेकॉर्ड बनवलं आहे. 4 तासामध्ये आलाय नॉनस्टॉप 2 व्हीलरवर. 4 तास लागले ना नॉनस्टॉप. 6:30ला निघालो. हां, 6:30 पोचलो. मला फोन केला, मला बोलतो मी 1 तासात पोचतोय 9 वाजता. मी बोललो आयला हा चमत्कार झालाय. म्हणजे किरण आता रायडर झालाय हळूहळू. तर आता इथे आपण हो. तर आता आपण इकडे नाश्ता करतोय आणि आता मग पुढचा प्रवास कंटिन्यू करू. आणि मी जे सगळं सांगितलं तुम्हाला ते हळूहळू आपण सगळं दाखवणार आहोत. मस्त कांदा भजी आले. आम्ही एक्सपेक्ट करत होतो थोडीशी येईल, पण बऱ्यापैकी आले. जेवण झालं आपल्याकडे मस्त. आणि किरणचे फॅन मुवमेंट सुरू झालेत आता. तर मंडळी, आपण कॅम्पिंग तर करणारच आहोत, पण अचानक भयानक प्लॅन झालेला आहे गुहागरचा. तर आपण आलेलो आहोत आता अंजनवेलकडे चाललोय. तर आता आपण पोहोचलेलो आहोत. इकडे शंकरांचं मंदिर आहे, खूप जुनं आहे ना हे. खूप जुनं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. आणि समोर मस्त असा सूर्यास्त होतोय. तर आपण पोहोचलेलो आहोत. बघा, हे आहे लाईट हाऊस. आणि हे ब्रिटिश कालीन आहे. तिकडे तो लागलाय, तो रडार आहे जुनं. अच्छा, 6 वाजता बंद होतं. 6 वाजता नाही, 5 वाजता बंद झालं. अशा प्रकारे इकडे चार्जेस आहेत. 3 to 10 years तर 3 रुपये, ॲडल्ट 10, फॉरेनरला 20, फोटोग्राफीला 10, व्हिडिओग्राफीला 25. तर तुम्ही जर यूट्यूबचे व्हिडिओ जरी काढत असेल तरी 25 रुपये तिकीट द्यायला लागेल तुम्हाला. आणि असे टायमिंग्स आहेत, ते तुम्ही पॉज करून बघू शकता. आलं घेऊन तिकीट चालेल का जाणार तोपर्यंत? चल, चप्पल काढायची. चप्पल आणि चप्पल अलाउड नाही आहे, ते चप्पल काढून जायचं. सॉक्स चालतील ना किरण? 1960 पासून कोण कोण होतं? हां, 1960 पासून इथे अधिकारी कोण कोण होते ज्यांचे चार्जमध्ये होतं हे लाईट हाऊस, तेही दिलं 1960. वाव. आणि आता वरतून जो व्ह्यू मिळेल ना आपल्याला, हा जबरदस्त असेल. सगळे जाऊ शकतो का वरती? अशा प्रकारे ह्या लोखंडाच्या शिडीने वरती जायचं. अशा प्रकारे वरती यायला लागतं. छोटीशी सीडी आहे. आणि हे बघा,
पूर्ण लाईट हाऊसचं. इकडे यंत्रणा आहे आणि कसला व्ह्यू आहे जबरदस्त बाहेर. ही सगळी मशिनरी आहे लाईट हाऊसची. हा हा स्वर्ग स्वर्ग बघा. कसलं वाटतंय भारी. हा रडार आहे ना? हा रडार आहे. कसला व्ह्यू आहे. मी पहिल्यांदा आलो इथे. मस्त केवढा दिसतोय अरबी समुद्र आणि त्या लाटा ज्या आदळत आहेत कोस्टला येऊन दगडांवरती त्यांचा आवाज इथपर्यंत एकदम क्लिअर येतोय. आणि हे जे लाईट हाऊस आहे ह्याची जी रेंज आहे ही 60 किलोमीटरची रेंज आहे. म्हणजे 60 किलोमीटर लांब बोट जरी असेल आणि वातावरण क्लिअर असेल तर 60 किलोमीटरची रेंज आहे याची. खूप लांबपर्यंत तुम्हाला इकडून व्ह्यू मिळतो. तिकडे एक पॉईंट पण आहे. त्या पॉईंटला आय थिंक चालत जाऊ शकतो. तो बघा तिकडे तो अच्छा डॉल्फिन पॉईंट आहे तो. हां तो डॉल्फिन पॉईंट आहे. तिकडून डॉल्फिन दिसतात. आणि हे शंकरांचं मंदिर. समोर जो प्रोजेक्ट दिसतो तो ॲम्रॉनचा प्रोजेक्ट होता. वीज प्रकल्पाचा खूप मोठा. ॲम्रॉन ना? एनरॉन सॉरी एनरॉनचा प्रोजेक्ट होता. आता तो दुसऱ्यानं हँडओव्हर झाला आहे. पण वीज प्रकल्प प्रोजेक्ट आहे तो. पण व्ह्यू खतरनाक आहे. मजा आली. तिकडे काय हे ते जेट्टी येते का तिकडे गोवाघरची? नाही गॅस पाईपलाईनची. अच्छा गॅस पाईपलाईनची. सूर्यास्त मस्त दिसतोय. तर चला आता आपण निघत आहोत इथून. आणि इथे नक्की या. व्हिजिट करण्यासारखी जागा आहे. तर ही कसली टेक्नॉलॉजी ते बघा ब्रिटिशकालीन. आतमध्ये बल्ब वगैरे आहेत. तर ह्याच्यामध्ये बल्ब आहेत आणि हे रिफ्लेक्टर आहेत. आय थिंक ल्युमॅक्स रिफ्लेक्टर बोलतात यांना. आणि या रिफ्लेक्टरच्या साहाय्याने हा एवढा लांबचा रेडियस जातो ह्या लाईटचा आणि जहाजांना मदत होते. लाईट हाऊसची लाईट सुरू झालेली आहे बघा. तर मंडळी आपण अंजनवेल लाईट हाऊस एन्जॉय केलं. त्याच्यानंतर आता आपण पोलादपूरकडे चाललो आहे आणि कशेडी घाटाला पोचलो आहे. तर कशेडी टनल आज आपण घेत नाही आहोत. रात्रीचे 11:30 झालेत. 11:30 वाजून गेलेत आणि आपण अनुसया हॉटेलच्या इथून जुन्या कशेडी घाटाने चाललेलो आहोत फक्त ॲडव्हेंचर म्हणून. तर फक्त एवढंच आहे की वाईल्ड लाईफ काय दिसते काय ते बघायचं आहे. बाकी काही असे मनामध्ये विचार नाही आहे. तुम्हाला काय भूताटकी वगैरे काय दाखवायची नाही आहे. पण आपण फक्त ह्या कारणासाठी चाललेलो आहोत. तर बघूया आपलं नशीब आपल्याला साथ देत आहे का आज. तर आता आपला प्रवास सुरू झालेला आहे कशेडी घाटाचा. अँड वी आर एक्सायटेड. खरंच म्हणजे एक थ्रिल आहे. पण बोलतो ना डर के आगे जीत आहे. तर आता तो विषय चाललाय आपला. बघू आता बघितलं आपल्या दिवसाच्या वेळी पण बोला बरं दिवसात. धावतोय अजून बाजूला गाडीच्या. धावतोय. तर आपला कशेडी घाट संपलाय आणि आपल्याला जास्त काय बघायला नाही मिळालं.
पण एक चांगला अनुभव होता. थोडं मनामध्ये भीती वगैरे असं होतं थोडंसं, पण एवढं काय नाही. रस्ता खराब झालाय, एक ससा बघायला मिळाला आपल्याला तेवढा. आणि आता आपण मेन हायवेला जॉईन झालेलो आहोत. तर आता भेटू उद्या, आणि उद्या आपण करणार आहोत कॅम्पिंग. तर तेही मी कव्हर करणार आहे. आणि उद्या आपण जाणार आहोत देवाचा डोंगर त्या ठिकाणी, ज्याचं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं. तर आत्तासाठी गुड नाईट.